नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं जी कंबाईनची ऍड काढली जाते ज्यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या जागा असतात. अपकमिंग 2024 ची जाहिरात येणार आहे. सो तुम्ही ऑलरेडी अभ्यास करत असाल, आपल्या बॅचला पण तुम्ही असाल, तर एक विशेष अनाउन्समेंट या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतोय. बरेचसे विद्यार्थी बऱ्याच प्रमाणात माझ्याशी बोलायचा प्रयत्न करतात, पण काही कारणास्तव बोलता येत नाही. सो या विद्यार्थ्यांना एक स्टडीचं प्लॅनिंग किंवा जे विद्यार्थी नवीन असेल त्यांनी सुरुवात कशी करावी आणि थ्रू आउट ह्या पोस्टला कसं मिळवावं, किंवा असे काही विद्यार्थी गेले काही वर्षापासून काही महिन्यापासून अभ्यास करताय पण या एक्झाम मध्ये त्यांना सक्सेस मिळत नाहीये किंवा एका लेवलपर्यंत जातात पण त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. मग या विद्यार्थ्यांनी काय करावं, अभ्यासाचं प्लॅनिंग कसं असावं, जॉब करत असाल, गृहिणी असाल तर तुम्ही अभ्यासाचं नियोजन कसं करावं. कमी कालावधी असेल तर कमी कालावधीमध्ये टू द पॉइंट काय वाचलं पाहिजे, रिझल्ट ओरिएंटेड कसा अभ्यास केला पाहिजे, एमपीएससी कशा प्रकारचे प्रश्न विचारते, एमपीएससी मानसिकता काय, प्रश्न सेट कसे होतात, कुठून होतात, कोणत्या पुस्तकातून होतात, नोट्स कशा काढायच्या, पुस्तक कसे वाचली पाहिजे, कोणती पुस्तकं वाचली पाहिजे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सिरीज मध्ये तुम्हाला मिळणार आहे. इव्हन तो तुमच्याकडे मी काही अभ्यास करून घेणाऱ्या अभ्यासाच्या गोष्टी पण तुम्हाला सांगणार आहे. रिझल्ट ओरिएंटेड अभ्यास केला पाहिजे, माझा रिझल्ट आलाच पाहिजे तसा अभ्यास माझा होतो काही चेक पण केला पाहिजे. या सगळ्यांसाठी इग्नाइट अकॅडमीने ठरवलंय की यासाठी तुम्हाला एक मेंटोरिंगची बॅच आम्ही देतोय, ज्यामध्ये एमपीएससी कंबाईन 2024 साठी बॅच असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्लॅन, त्यानुसार स्टडी आणि त्यानुसार रिझल्ट तुमचा कसा येऊ शकतो याविषयी पूर्ण मार्गदर्शन केलं जाणार आहे. तो जर तुम्ही फॉलो केला हा रूट तर मी सांगतो डेफिनेटली तुम्ही या वर्षात एक पोस्ट काढणार आहात. सो ही बॅच तुमची फक्त 99 प्लस जीएसटी असणार तुम्हाला लागू. 105 रुपयापर्यंत ही बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. 6 मे पासून पहिले लेक्चर ह्या बॅच मध्ये चालू होणार आहे. सो डे 1 पासून शक्यतो जॉईन करा, लेट करू नका, फार कमी फी आहे. तुम्ही अभ्यास करता त्याला योग्य दिशा देण्यासाठीची ही बॅच. यामध्ये 3 मुद्दे, त्यापैकी जो पहिला मुद्दा तुमचा आहे प्लॅन. बऱ्याच वेळेस होतं काय, आपण अभ्यास करतो, प्लॅन पण करतो पण फॉलो करत नाही. का करत नाही? कारण आपण केलेला प्लॅन बरोबर आहे का यावरती शंका येते. कारण आपल्या बरोबरचा जो कॉम्पिटिटर आहे तो वेगळ्या पद्धतीने अभ्यास करतो, पुस्तकं वेगळी असतात, तो जसा अभ्यास करतो आपला वेगळा आणि त्याचा वेगळा प्लॅन असतो आणि आपण घाबरतो, अरे तो सिनियर आहे, कित्येक वर्षापासून अभ्यास करतो, मग तो असं करतोय, तो अशा पद्धतीने सांगतो, मी वेगळंच करतोय. सो भीती थोडी मनामध्ये येतं. जनरली कसं असतं ना, आपल्याला कोणतरी सांगणार असतं, अरे तू करते बरोबर करतोय, अरे कर हे बरोबर आहे, असं कोणी सांगितलं ना तर आपला कॉन्फिडन्स अजून वाढतो. सो हा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी प्लॅन करणं खूप गरजेचं आहे. तुमचा प्लॅन योग्यच आहे, सांगणारही कोणी गरजेचं आहे. सो माझा अनुभव जो आहे 14-15 वर्षापासून या क्षेत्रात काम करतोय, सो याचा अनुभव तुम्हाला नक्कीच फायदा देणारा असू शकतो. सो यामध्ये दिवसाचं, आठवड्याचं, महिन्याचं वेळापत्रक कसं असावं, तुम्हाला सगळे कशाला करायचं. बघा, एकदा आपण टार्गेट सेट केलं की त्यानुसार काम करताना आपलं मेजरमेंट पण होतं की मी दिवसात काय केलंय, आठवड्यात काय केलंय, महिन्यात काय केलंय. आणि मग ह्या चुकातनं आपण शिकत जातो की अरे कालच्या दिवसात मी हे प्लॅन केलं पण झालं नाही, मात्र ते आता ह्या दिवसात कसं वर्कआउट होईल, कसं प्लॅन करता येईल, आठवड्यात माझा रिव्हिजन झाली का, मी किती वाचायला पाहिजे, किती वाचतोय, किती टाइम द्यायला पाहिजे, किती टाइम देतोय, किती टाइम मी वाया घालवतोय किंवा प्रोडक्टिव्ह काम होत नाही. सो ह्या सगळ्या चुकातनं शिकत शिकत तुम्हाला एक प्रोडक्टिव्ह लेवलचं काम करायचं आहे. बघा, जे उच्चतम अधिकारी असतात, मॅनेजमेंटला बसले असतात, ते फार कमी वेळेत खूप जास्त काम करत असतात. अगदी त्याच भाषेत तुम्हाला करायचंय, ते लगेच जमणार नाही, ते स्टेप बाय स्टेप करायचं आणि ते कसं मी तुम्हाला सांगणार. सो काळजी करू नका. रिव्हिजनचे नियोजन पण तुम्हाला करायचं नाही तर काही विद्यार्थी फक्त वाचत चालतात, सगळं वाचून झालं पण कळलं काहीच नाही. मग याच्यासाठी रिवाइज करणं पण गरजेचं आहे. एखाद्या विद्यार्थ्याला भेटलं की लगेच नाव आपल्याला आठवत नाही, 2दा 3दा 4दा त्या एखाद्या विद्यार्थ्याला, मुलाला भेटलं की नाव आठवतं आणि तुम्हाला लोकेशन पण आठवतं, अरे आठवतं की आपण इथे भेटलो होतो, तुझं नाव असं असं आहे, तुझं घर असं असं आहे, सगळं आठवतं. पण पहिल्या भेटीत नाही, 2दा 3दा भेट द्यावी लागते. मग याची गरज आहे तुम्हाला रिव्हिजनची, ती कशी ते पण मी तुम्हाला सांगणार, कशा पद्धतीने करायचं सांगणार आहे. मग याचा स्ट्रॅटेजी, ऍक्शन प्लॅन कसा असावा. म्हणजे तुम्हाला ही पोस्ट मिळवायची असेल तर आता तुमच्याकडे जर 4 महिने, 6 महिने, 8 महिने आहे तर ह्या 8 महिन्याचा प्रॉपर प्लॅन कसा असावा. दिवसभरात किती विषय, आठवड्यात किती विषय गेले पाहिजे, टेस्ट स्किल सोडवायची, रिव्हिजन कशी करायची, नोट्स कशा काढायच्या, याची एक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला या सेशन मध्ये देणार आहे. त्यानंतर दुसरा आहे स्टडीचा प्लॅन. आता ऍक्च्युअल स्टडी जेव्हा तुम्ही करतात, स्टडीचे काही पॉइंट्स आहेत
PYQ वाचले पाहिजे, MCQ सोडवले पाहिजे, सिलेबस बघायचा आहे. त्यानंतर प्रत्येक टॉपिक वाईज काय डेप्थ पर्यंत प्रश्न येतात, प्रत्येक टॉपिक वाईज मागच्या काही वर्षात प्रश्न आलेले आहेत त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, त्याच टॉपिकवरती प्रश्न कशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने सेट होतो, हे सगळं तुम्हाला अनालिसिस करायचं आहे आणि मग ऍक्च्युअल स्टडी करायचं. आता स्टडी करत असताना बरेच विद्यार्थी म्हणतात सर मी वाचलं पण प्रश्न समोर आला की मला तो प्रश्न सोडवता येत नाही. त्यासाठी तुम्हाला टेस्ट मॅक्सिमम सोडवायचा आहे. टेस्ट MCQची भीती मनातनं काढायची, मग ते लक्षात राहणार ना तुमच्या. MCQच्या माध्यमातून जर तुम्ही तो सोडवला क्वेश्चन पेपर तर लक्षात राहील, कारण तुमच्या अकॅडमिक इयरला आता पण तुम्ही रिटर्न क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केली. इथे MCQ आहे, मग प्रत्येक सिलेबस, प्रत्येक टॉपिक, प्रत्येक विषय हा त्या MCQच्या चाळणीमधून गेला पाहिजे. त्याची सगळी जबाबदारी मी तुमची घेतो, पण तुम्हाला डेफिनेटली ती प्रोसेस मधूनच तुम्हाला पुढे येणार आहे. अभ्यास कसा करायचा यासाठी 6 प्रोसेस किंवा 7 सूत्र आहे. हे सूत्र पण तुम्हाला मी यामध्ये सांगणार आहे. 7 सूत्र अभ्यासात सांगणार आहे. टार्गेट स्टडी प्लॅन कसा असावा, म्हणजे टार्गेट ठेवून अभ्यास करायचा आहे. टार्गेट नसेल, दिशा जर नसेल तर त्या अभ्यासाला काही उपयोग नाही आहे. टार्गेट ठेवून अभ्यास करायचा, त्यात वीक पॉईंट काय माझे, स्ट्रॉंग पॉईंट काय माझे, वीक पॉईंट वरती काम करायचं. जे चांगले तेच खात असाल तर तब्येत कशी बनेल. तुमच्या तब्येतीला सगळ्या भाजीपाल्यांची, सगळ्या फूडची गरज आहे. मग तुमच्यात काय विकनेस आहे, काय कमी पडतं हे लक्षात घ्या, त्याच्यावरती काम करा, तब्येत बनेल. तसंच आहे, तुम्ही अभ्यासामध्ये कुठे कमी पडता, कोणत्या विषयात, कोणत्या टॉपिक मध्ये कमी पडतात ते जरा शोधा. ते कसं शोधायचं मी तुम्हाला सांगेल आणि त्याच्यावरती काम करा. येतं लक्षात. सो टार्गेट स्टडी प्लॅन देणार आणि मग रिझल्ट ओरिएंटेड काम करायचं. मग तुम्हाला पेपर सोडवण्याच्या टेक्निक पण सांगणार, एलिमिनेशन मेथड काय, ऑप्शन मधून आन्सर कसं शोधायचं, लॉजिक कसं लावायचं, ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप कशा करायच्या, वेळेत क्वेश्चन पेपर कशी सोडवायची, कोणते प्रश्न वेळ देणार आहे, कोणते प्रश्न वेळ घेणारे आहेत. सो हे सगळं प्लॅन करायचं. पेपर सोडवताना कोणता विषय मला पहिले सोडवला पाहिजे, कोणता सेकंडला सोडवला पाहिजे, हे पण प्लॅन करायचं. बरं, सोडवताना मॅक्सिमम जे जमत आहे ते पहिले सोडून टाका. किती तुम्हाला प्रश्न अटेम्प्ट करायचे, ह्या वेळेत क्वेश्चन पेपर कसा आलेला आहे, म्हणजे सर्वसाधारण मॉडरेट आलेला आहे, डिफिकल्टी काही इझी आहे, त्यानुसार किती प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केले पाहिजे, किती प्रश्न अटेम्प्ट केले तर माझा स्कोर तिथपर्यंत पोहोचू शकतो, काय टार्गेट मला ठेवायचे, किती मार्क असले पाहिजेत, हे सगळं प्लॅनिंग जेव्हा ऍड येते, व्हॅकन्सी येते, त्यानुसार आपण ते पण ठरवणार. त्यानुसार स्कोर कसा वाढवायचा ते पण मी तुम्हाला सांगणार. मग स्कोर वाढवण्या संदर्भातल्या ट्रिक्स काय, कोणत्या विषयात वीक आहात, कोणत्या विषयावर लक्ष दिले पाहिजे, एखादा विषय वाचून समजत नसेल तर तो वेगळ्या पद्धतीने कसा तुम्हाला तो टॉपिक वाचता येईल, समजून घेता येईल, ते पण तुम्हाला सांगणार. आपली प्रत्येक सब्जेक्टची एक्सपर्ट फॅकल्टी सुद्धा तुम्हाला त्या त्या विषयानुसार थोडं गाईड इथे करणार आहे. सो माझी मेंटॉरिंग आहे, माझ्या अंडर हे सगळं चालणार आहे. मी सांगतो त्यानुसार फॉलो करायचं, तुम्हाला रिझल्ट 100% येणार, गॅरंटी देतो मी तुम्हाला. 100% विश्वास देतो. मी तुम्हाला सांगेल त्यानुसार जर फॉलो कराल तर डेफिनेटली तुम्ही एक पद या वर्षात घ्याल. क्लास 2चा असेल किंवा क्लास 3चा असेल. सो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं. ही बॅच 6 मे पासून चालू होणार आहे. प्रत्येक सोमवारी तुम्हाला सकाळी 11 वाजता याचे लेक्चर असणार आहे. सोमवारी नाही जमलं तर ऑप्शन ठेवला मंगळवार 11 वाजता तुमचं लेक्चर असणार आहे. म्हणजे 11 वाजता मी तुम्हाला डायरेक्टली लाईव्ह भेटणार आहे आणि तुमच्याशी चर्चा करणार आहे आणि तुम्हाला एक एक पॉईंट एक्सप्लेन करून सांगणार आहे. मग त्यानंतर तुमचे काही प्रश्न असेल त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला मी उत्तरं देणार आहे. ओके, सो डायरेक्टली माझ्याशी तुम्हाला बोलता येणार आहे. आपण कनेक्ट असू, एक्झाम होईपर्यंत असू. सो प्रिलिम असू द्या, मेन्स असू द्या किंवा PSIची इंटरव्ह्यू असू द्या, तिथपर्यंत तुमच्याशी कनेक्टेड असणार आहे. सो लगेच ही बॅच चालू होणार 6 मेला. ही बॅच इग्नाइट अकॅडमीच्या ऍपला तुम्ही जाऊन लगेच सर्च करू शकता. काही अडचण आहे तर खालच्या नंबरवरती कॉल करा, ते तुम्हाला विशेष माहिती नक्की देतील. सो भेटूया मेंटॉरिंग बॅचला, ज्यामधून तुम्ही होणार एक प्रशासकीय अधिकारी. तुर्तास थांबतो. अजून काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, चला चॅनल सबस्क्राईब करून टाका. तुर्तास थांबतो. धन्यवाद.